भडगाव तालुक्यातील महामार्ग क्रमांक 39 वरील कसगाव गोंडगाव पारोळा रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाच्या कामात अनियमिततेचे आरोप होत असून कंत्राटदार कंपनीचा मनमानी व गलथान कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. धुळे येथील एसबीडी कंपनीकडून सुरू असलेल्या कामामुळे गिरणेच्या डाव्या व उजव्या कालव्यात पुरेसा पाणी साठा असला तरी गोंडगाव ते घुसर्डी फाट्या दरम्यान पाटचारी बुजल्याने शेतांपर्यंत पाणी पोहोचत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. संतप्त शेतकऱ्यांनी 8 दिवसात समस्या न सोडवल्यास काम बंद पाडून रस्त्यावरच ठिय्या आंदोलन करू असा इशारा ट्रेन लाईन न्यूजशी बोलताना दिला आहे. रस्त्या कामाचे कंत्राट घेतलेल्या धुळे येथील एसबीडी कंपनीचा गलथान कारभार मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळत आहे. दादा, आपण गोंडगाव गावातील शेतकरी आहात. आपली काय समस्या आहे रोडाच्या अधिकाऱ्यांकडून? या रोडाच्या बाबतीत आमच्या ज्या शेताला पाणी मिळत होतं ती पाटचारी या रोडामुळे पाईप न टाकल्यामुळे ती बंद झालेली आहे आणि आमचं या पाण्या वाचून की आमचे जे हाल होत आहे की आमचे जे येणारे उत्पन्न आहे त्या उत्पन्नामध्ये आमची बरीचशी घट या प्रमाणात होते. ते या नुकसानाची जबाबदारी आम्ही या रस्त्याच्या याच्यावर आमचं ऊस आहे ठेकेदारावर. तर त्यांनी त्वरित या कामाची पाहणी करून या ठिकाणी जलदगतीने पैप टाकण्यात यावं. आता ही पुढच्या आमची- उन्हामुळे पीक जळण्याच्या स्थितीवर आहे आता पाणी नसल्यामुळे. बरं, हे तुमचं मोरीचं काम अपूर्ण अवस्थेत असल्यामुळे तुमच्या शेताला पुरेसं पाणी मिळत नाही, तर ते पाण्याची उपलब्धी कुठून आहे? पाटाचं या पाणी पाण्याची इकडनं येतं. उपलब्ध नाही. गिरणा उजवा कालवा आहे, त्या गिरणा उजव्या कालव्याच्या 11व्या चाळीपासून आमचं पाटाचं पाणी आमच्या शेतात मिळतं आणि त्या पाण्यामुळे आम्ही आनंदाने संसार करू इच्छितो. आमचं हे भाजीपाला लावलेला आहे, इकडे मिरची, इकडे भेंडी वगैरे, ते कोणी घ्यायला सुद्धा तयार नाही. एवढा फपुटावा इथं त्याच्यावर बसतोय. का बरं ठेकेदार रस्त्यावर पाणी मारत नाही का? पाणीच मारत नाही. आता कोणी आता बातमी लावली रतिलाल भाऊ यांनी, तेव्हा आता आज पाणी मारलं त्यांनी, आज मारलं. नाही तर एवढं एक नाही. वर्षात कुठे कधी पाणी? नाही, पाणीचा विषयच नाही. एक टँकर जर भरून आणलं तर इथून तर कसगावपर्यंत पुरवून देतात ते. बरं, अशी पद्धतीने पाणी मारता येते. तेवढं नुकसान होत आहे ना. आता आमचे पुढचे एवढे 15 दिवसासाठी हे पिकं जळण्याच्या याच्यावर आहे. कारण विहिरींना पाणी म्हणजे इकडची पूर्ण चारी बंदिस्त केली आहे त्यांनी आणि ते पाण्यामुळे आपलं शेतीचं जे पीक आहे ते जळण्याच्या मार्गावर आहे. बरं, समजा त्यांनी हे 8 दिवसात नाही केलं तर तुमच्याकडून काही? एवढे 30-35 शेतकरी इथं आम्ही रस्ता जाम करून देऊ इथं. उपोषण कारण उपोषणला बसू, ह्याच मोरीवर बसू इथं. एवढी नुकसान भरपाई द्यावा लागेल त्यांना. इथं 60-70 एकर जमीन पाणी पिते इकडे खाली. म्हणजे शेतकऱ्यांचं काही भविष्यात जे काही नुकसान झालंच तर तुम्ही त्यांच्याकडून नुकसान भरपाईसाठी रस्ता रोको आंदोलन करणार आहेत? हो, आम्ही इथंच बसू या मोरीवरती. काम अपूर्ण ठेवलंय त्यांनी. ओके, धन्यवाद. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका.